तर काय म्हणते मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तर GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बल्लास गँगसोबत थोड्या मारामाऱ्या केल्या होत्या आणि आता थोडंसं वातावरण जे आहे ते आपल्याला थंड वातावरण करायचं आहे म्हणून आपण काही जास्त करत नाही आहे. नाही तर लमार बोलला होता की म्हणजे मी तर भाई त्यांचं डोकंच फोडायचं म्हणजे कारण मला माझे पैसे भेटले नाही म्हणे. म्हणून आपण बोललो की भाऊ म्हटलं थोडं शांत राह, काही आताच ना आपण थोडा सगळ्यांना मॅटर केलेलं आहे, काही जास्त करू नको म्हटलं. ओके, तर लमार ना थोडंसं आपलं ऐकून थोडं शांत बसलेलं आहे. आणि आपल्यासोबत आहे सध्या मायकल भाऊ पाटील आणि भाई पाटलांचा इथं काहीतरी गंदा विषय झाला वाटतं. काय रे मायकल काहीतरी बोलला वाटतं तिकडं आणि ती पूर्ण फॅमिली उठून गेली इकडनं. ओ जाऊ राहिलं ना भाई, लगेच ते एकदम चिडायला लागतं यार. जाऊ द्या मरू द्या, आपल्याला ना थोडंसं आपल्या कामधंदे करायचे आहे. पण अरे काय सालं भाई, त्या नालायकांनी भाई माझ्यावर पोलीस केस टाकून दिली. पोलिसांना बोलून घेतलं यार त्यांनी. अरे मी तर काही टच पण नाही केलं रे त्यांना. हा काय गंदा विषय. आणि यार भाई म्हणजे बघा GTA 5 मधल्या पोलीस एवढ्या आरामी राहतात ना भाई, आपल्याला कोणी मारत झालं त्यांना मारत नाही. आणि जर आपण कोणाला मारत राहिले का लगेच त्यांना मारतात. मला इकडं पळावं लागेल. अबे इकडं जागाच नाही आहे. शिट, इकडंच थांब दोन मिनटं. भाई आले. त्यांच्या रेडियसमध्ये मला यायचं नाही आहे भाई. मजेत नाही येणार ना ते. आईची नानाची टांग भाई, ते मध्ये येऊन गेले ते. शिट. अबे इथं आपल्या भारतामध्ये इथं लोकांचे कान होऊन जातात तरी पोलिस येत नाही. आणि हे इथं थोडंसं दोन शब्द काय बोललो साले लगेच पोलिस येऊन गेले राव. ए भाऊ जाऊ दे ना रे. अरे गरीब लहान पोरं बाळ आहे रे माझे. बास ऐकलं वाटतं. बरं झालं भाई ऐकलं. माझ्याकडं ना यार एक तर गन पण नाही आहे. गन राहिले असं तरी काही केलं तर नसतं भाऊ. आपण कुठे गेले ती फॅमिली पण गायब झाली या राव. याला म्हणजे हॉटेलमध्ये तुम्ही आले मी आलो. अबे हा काय गंदा विषय. इथले टेबल सुद्धा बाकी तिकडे. ओ हे बघा भाई, शॉटगन येऊन फिरू राहिले ते. बघा शॉटगन हे राव त्यांच्याकडं. माझ्याकडे यार एक गन नाही आहे. शिट, गन राहिले असं ना टपकवलं असतं मी यांना. पण काय आहे की आपण सध्या ना थोडे इज्जतदार घरामधले नाही करावं आपण. पाटील लोक येणार आहे, थोडे येडे वाकडे चाळी नाही करायचे आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला मातला लेस्टरचा फोन आला होता, लंगड्याचा. लेस्टर एल, ते बघा मॅपमध्ये एल दिसतं ना. एल फॉर लेस्टर नाही बरं का, एल फॉर लंगडा चालतो रे भाई तो. पण तो लंगडा शातीर बरं का, एकदम भयानक कार्यकर्ता आहे तो. तर चला आता काय विषय नाही, आपण लंगड्याच्या एरियामध्ये आलेलो आहे. आणि तो कार्यकर्ता मला बोलला की म्हणे माझ्या घरी ये म्हणे, लवकरात लवकर ये म्हणे, सकाळी 9:30 वाजता. जर आयुष्यामध्ये नक्की काय करायचं असेल तर सकाळी 9:30 वाजता ये म्हणे माझ्या घरी. तर 9:30 वाजता तर नाही आलो आपण, पण 11 वाजून गेले राव. आणि जेव्हा पण मी याच्या घरी येतो ना तेव्हा ना काहीतरी कुत्र्याचा आवाज येतो इथं बरं का. बघा याचा कॅमेरा. मायकल पण भाई एकदम साधासुद्धा कार्यकर्ता नाही आहे. तो लेस्टरला पण शिव्या देऊ राहिला. एकदम भाईचारा ऑन टॉप आहे नाही करावं इथले. पण तुम्हाला वाटतं मित्रांनो हा लेस्टर ना जेवढा साधा सुद्धा आहे ना, एक नंबरचा भाई, एकदम शातीर कार्यकर्ता आहे. तो मनी हाइस्ट मधला प्रोफेसर याच्यासोबत फेल आहे भाई. हा एवढा भयानक प्लॅन करतो हा, एखादी चोरी बिरी करायची असेल तर. आता हा कार्यकर्ता काहीतरी सांगतोय म्हणे, माझा एक विरुद्ध कार्यकर्ता येतोय समोर. ओके, तर याचं बोलणं ऐकू आपण. मग सांगतो तुम्हाला. अच्छा, इथे पाठीमागं काय इन्व्हेंटर चालू आहे का रे? काय भाई आहे, फुल हॅकर आहे नाही का लेस्टर. ओके, तर कार्यकर्ता बोलला की म्हणजे सॉरी लेस्टर बोलला आपल्याला की म्हणे माझा ना एक मित्र होता जो की आता ना एक टेक कंपनीचा मालक आहे, ज्याचं नाव आहे जय नॉरिस. आणि विषय काय आहे ना की तो जय नॉरिस म्हणजे जसं की फेसबुक कंपनी कशी आहे सेम तसं एक त्याचे पण सोशल मीडिया ॲप आहे लॉस एंजल्समध्ये. तर विषय काय आहे ना की तो त्याचीवालीनं एक नवीन मोबाईल सुरू करतोय, मोबाईल लॉन्च करतोय त्याचावाला. अबे ठोकाठाकी लगेच होऊन जाते यार सुरुवातीलाच. जाऊ दे, जास्त काय झालं नाही आहे. ओके, तर मी काय म्हणतो होतो की तो जो जय नॉरिस आहे ना त्याला आपल्याला मारायचं आहे. दीदी बाजू सर तू मरशील. तर विषय काय आहे ना की तो जो कार्यकर्ता आहे, सॉरी आपल्याला उलटं जायचं होतं इकडनं, मी चुकीचा घुसलो. सरकार आहे बा, असं आहे मस्त रे आरामात. ओके,
तर विषय काय आहे ना की तो जो जय नॉरिस आहे तर तो कार्यकर्ता आहे ना त्याच्याकडं ना जे पण लोक आहे त्याच्या ॲपमध्ये त्यांचा ना सिक्रेटली डेटा हा लीक करतोय. इथे समोरच्या बाजूला मला ते फेअर अँड लवलीचं दिसतं रे मला पोस्टर, म्हणून मी बघितलं ते गुलाबी पोस्टर दिसलं. मला वाटलं फेअर अँड लवली का काय तिथं, जाऊ दे. तर काय म्हणतो तो जो कार्यकर्ता आहे ना तो सिक्रेटली डेटा लीक करतोय लोकांचा आणि आपल्याला त्याला मारायला जायचं आहे. आणि तो नॉर्मल त्याच्या ॲपमध्ये ज्याचं पण अकाउंट असायचं तर तो म्हणजे डेटिंग वगैरे म्हणजे एकदम भयानक कामं करायचं. तो लीक फोटोज लीक करायचा, आपला डेटा दुसऱ्या देशात लोकांना म्हणजे हॅकर लोकांना तो सेल करायचा. आणि ते लेस्टरला आवडत नाही आहे. म्हणजे हे जे काम आहे ना ते आपण चांगलं काम करतो आहे लॉस सॅन्टोसच्या लोकांसाठी. आणि अजून एक विषय म्हणजे त्याला मारलं पण नसतं आपण, पण लेस्टरने त्याला 2-3दा वॉर्निंग दिली आहे. पण तो कार्यकर्ता काय बोलला की म्हणे कंपनीचा मालक आहे म्हणे, तू काय करून घेणार आहे म्हणे, लंगड्या येऊन जाय म्हणे, कोणत्या बादशाला घेऊन येतो म्हणे तू. पण लेस्टरची सनकली ना भाऊ. लेस्टर काय बोलला म्हणे तू आता मला बोलला ना म्हणे तुझी लायकीच दाखवतो म्हणे मी आता. तर विषय काय आहे ना की तर मग आपल्याला आलेलो आपण आता इथं कपडे वगैरे घेतो एकदम टेक कंपनीसारखे, टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये जायचं आहे आता आपल्याला ना तिकडं हॅकर बनून जायचं आहे. तर त्या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि तिकडं ना एक हॅकरची गरज आहे जे की तिकडं कंपनीमधले जे पण कम्प्युटरमधले व्हायरस वगैरे असतील ना ते आपण रिमूव्ह करू शकतो आणि मग ते आपण करणार आहे. आणि त्याच्या नादामध्ये त्याचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये एक चिप आपण टाकणार आहे. आणि ती चिप कशाची असणार आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं आहे. तर हा काय विषय हॅप्पी फीट, अबे पायाला रंगबिरंग करता का ते. लेस्टर भाऊचा फोन आला वाटतं आणि लेस्टर भाऊला फोन लावला आपण. ओके ते रे यार लेस्टरने काय केलं माहिती आहे का, एक मशीन बनवलेलं आहे. लेस्टर बोलला की म्हणे कंपनी म्हणजे जाशील ना तर काय कर की ना तिकडं ना सिक्रेट रूममध्ये ना एक हे ठेवलेलं आहे, एक मोबाईल आहे म्हणे त्याचावाला जो मोबाईल तो लॉन्च करणार आहे ना लाईफ इन्व्हेटर नावाचा. आणि मग त्या मोबाईलमध्ये काय करते चिप इन्स्टॉल कर म्हणे, बस एवढं काम करायचं आहे आपल्याला फक्त. आणि मग त्या चिप इन्स्टॉल केली मग पुढं काय होतं ते तर तुम्हाला पुढंच कळलं. अबे शेट फुल जोरात निघालो होतो नाही का मी, एकदम तावतावमध्ये. मला वाटलं पुढं काय असणार नाही पण पुढं येऊन गेलं सिग्नल. माझ्या घराच्या जवळच आहे यार ती कंपनी. ओके तर पोचलो मित्रांनो आता आपण त्या कंपनीच्या जवळ. इकडं आपल्याला मस्त अशी गाडी लावायची आहे. गो टू द रिअर एंट्रन्स. अच्छा ही मागचीवाली एंट्रन्स आहे का, मग पुढची एंट्रन्स कुठे आहे, मग दुसरीकडं असेल. बाई एक सोशल मीडिया कंपनी आहे GTA 5 मध्ये, ती पण एवढे दलिंदर काम करून राहिली. आणि ही जी कंपनी ना मित्रांनो GTA वाल्यांनी काय केलं माहिती का, या कंपनीला जो फेसबुकचा जो मालक आहे ना मार्क झकरबर्ग तर त्याच्यासारखं केलेलं याला, तो त्याच्यासारखा आहे. म्हणजे मार्क झकरबर्ग पण लीक करतो बरं का बाई आपला डेटा. तर आपल्याला असं वाटतं भाई की आपण जे व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करतो ते काय कोणाला कळत नाही, पण तसं काही नसतं भाऊ. एकदा का तुझ्यावर पोलीस केस लागली ना तुझे सगळे काळे धंदे बाहेर निघतात. हां आपल्याला असं वाटतं फक्त की काय कोणी बघणार नाही पण सगळं बघता भाऊ. आणि हा एक कार्यकर्ता आहे तिथलाच, त्याच्या कम्प्युटरमध्ये बाहेर घुसलेला वाटतं आणि आपण त्याचा मित्र बनून आलेलो आहे. फॉलो द प्रोग्रॅमर. भैया प्रोग्रॅमर आहे, कोणत्या लँग्वेज येतं रे भाऊ तुला, C++, जावा वगैरे येते का. तुम्हाला सांगू का मित्रांनो आपण पण प्रोग्रॅमर आहे बरं का. मी पण वेबसाईट मोबाईल ॲप वगैरे कोडिंग वगैरे करून आपण असे म्हणजे गोष्टी तयार करू शकतो. कोणाला वेबसाईट आणि ॲप बनवायचं असेल तर सांगा बरं का, आपण करू शकतो सगळ्या गोष्टी. कोणता पण प्रकारचा ॲप आता बनवतो आपण. एक सध्या आपला एक मोठा पर्सनल बिझनेस सुरू करणार आहे मित्रांनो आपण. पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पसरवायचं आहे का ही मराठी माणूस पण बिझनेसमध्ये यायला पाहिजे का नाही, तर आपण करणार आहे मित्रांनो. लवकरच सुरू होईल हे सांगाल मी तुम्हाला पण त्या गोष्टी. तर इथं आलेलं आहे आपल्यावाला जे व्हायरस आहे, हे पागल झालेला आहे तो व्यक्ती. आणि हे समोर जे व्हायरस आहे ना मित्रांनो ते थोडंसं चित्रविचित्र व्हायरस होतं. मी त्याला थोडंसं ब्लर केलेलं आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर ते चांगलं नाही दिसणार. थोडं अश्लील गोष्टी याच्यामध्ये म्हणजे फक्त फोटोज आणि आवाजावरनं तरी कळत असेल गॅरेंटेड तुम्हाला, पण मी तर आवाज पण डिलीट करणार होतो. ओके तर बघा हे सगळं जे अँटीव्हायरस आहे याला पण आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आणि फायनली जे सॉफ्टवेअर आहे ते आपण रन केलं. अरे वय पटकन. ओके झालं रे बस. तर मी ब्लर नसता केलं ना भाई तर आपल्या कसे रे मराठी लोकांना म्हणजे थोडे आपण हे करतो ना रे, थोडे लहान पोरं पण बघतात ना आपली व्हिडिओ आणि फॅमिलीमध्ये पण काही जण बघतात असं मला ऐकायला आलेलं आहे. त्यामुळं भाई आपण अशा गोष्टी नाही करत त्याच्यामध्ये. आणि हे का पागल झालं काय माकडं आणि उड्या मारून राहिलो. टेक कंपनी तर मस्त रे,
करायचं काय अशी एखादी कंपनी सुरू करायची का भाई? पैसा वगैरे लागतो रे त्याला, म्हणून सांगतो रे भाई तुम्ही सबस्क्राईब करा रे यार. पैशांची गरज आहे भाई मला यार. असे मोठ्या कंपनी सुरू करायच्या आहे, त्यामध्ये तुम्हाला कामाला लिहिलं ना मी. आता बघा इथं ना एक तो मोबाईल आहे ना, त्या मोबाईलमध्ये आपण ही चिप इन्स्टॉल करणार आहे. आणि ती चिप हाच मोबाईल मस्त रे. पाठीमागं सर्व्हर रूम आहे. झाली भाई एक नंबर. अरे ती बॅग तर घे रे, कळलं ना लोकांना नाही तर. एक्झिट द बिल्डिंग. ओ भाई पटकन मला इकडनं निघावं लागेल. तो जैन ऑरेंज जर आला ना इकडं तर विषय होऊन जायचा. चल पटकन मी निघतो भाई इकडनं. आणि पाहू का राहिलं तू का रे केळ्या? पांढरं शर्ट घातलं त्यांनी बरं का, म्हणून त्याला केळी बोललो. लुकाड सुकाड बोंबील दिसू राहिला. नाहीतर काय तो पाहू का राहिला, फुल डिस्को डान्स करू राहिला तो. ए बसलं रे, त्याच्या थोबाड्यामध्ये बॉल हाणला रे तू. हां कंपनीमध्ये राहायचं असेल तर म्हणे थोडंसं मजबूत बनवावं लागेल म्हणे तुला. इथं का आम्हाला कामं थोडी होतात भाई, टेक कंपनी यार. इथं कम्प्युटरवर कामं होतात सगळ्या गोष्टी भाई. लिफ्ट पण इथं नाही करावं. जाऊ शकतो का मी? बंद आहे यार, जाऊ दे. आणि इकडं बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? अरे इथं काय नवीनच गोष्ट आली. दीदी बाहेर कसं काय जाऊ ग? अच्छा बोलता नाहीत का तुला? काय कामं करू आली मग तू इथं? चला जाऊ द्या. लाईफ इन्वेडर काहीतरी असं विचित्र नाव आहे याचंवालं. जाऊ द्या. वॉच द की नोट ऑन द मायकल हाऊस. चला आता मला मायकलच्या घरी जायचं आहे, म्हणजे आपल्या घरी. पटकन इकडनं मी जागा बघतो, मला जायचं. भाई मी कुठं होतो यार? इकडनं आलो की इकडनं आलो? अच्छा हां इकडे वाव. आपण ओके तर आपण त्या पुढच्यावाल्या गेटानी मध्ये आलो, मेन गेटानी. आणि गेलो होतो आपण मागच्यावाल्या गेटानी. ओके तर इकडनं. आणि लेस्टर भाऊचा पण फोल आपण करून दिलेला आहे. लेस्टर गेम खेळू राहिला राव. आपल्यासारखाच तो शातीर नाही करा. चला भाई आता आपण अशी गाडी पळू. सरकार आहे पटकन. ए नाना वय ना बाजूला. एका हाताने कसं गाडी चालवत जायची रे? येते का चालवतो? यार मला थोडी माहिती. मी अजूनपर्यंत फोर व्हीलर चालवली नाही राहू. येतच नाही कुठून चालू येतच नाही. जाऊ द्या हायच नाही आमच्याकडे. काय विषय दिदी भाई ना बाजूला यार. जेव्हा आपण मायकल राहू ना भाऊ तर आपण सगळ्या पोरींना दिदी म्हणतो बरं का, कारण मायकलचं लग्न झालेलं आहे म्हणून आपण दिदीच म्हणणार. पण जेव्हा आपण फ्रँकलिन आणि ट्रेवर आहे तेव्हा दिदीने म्हणायचं रे. म्हणजे सिंगल राहतो रे पूर्ण आयुष्यभर. लेस्टर तर भाई गेम घेऊन राहिला नाही करावं. जाऊ द्या आता आपण इकडं आपलं बसू, टी व्ही वगैरे बघू. उठ ग चल अभ्यास कर चल. ए आवडतं फेम आणि शेम बघू राहिली म्हणे शेमडी. वय बाजूला. वय रागात गेली आता. मायकलच्या पोरी पण एकदम हेच आहे भाई. हा काय गंदा विषय चालू इथं. ते जळालं. आला भाई जय नॉरिस आला. लाईफ इन्वेडर फाउंडर अँड CEO. अच्छा आता काय होणार रे याच्यासोबत त्या चिपमध्ये? आय थिंक मोबाईल चालू नाही होणार वाटतं बरं का. असं काहीतरी केलं आहे आपण याच्यासोबत, म्हणजे एवढ्या लोकांसमोर त्याची इज्जत झाली पाहिजे की भाई जय नॉरिसनी नवीन आणलेला मोबाईल हा चालत नाही आहे म्हणजे भंगार निघाला. आणि एकच न्यूज चॅनल आहे इथं, वेझल न्यूज चॅनलचं नाव. मोठे बडी बातें करू राहिलं नाही करावा. बडी बातें वडापाव खाते. खाली का चालते? अवर्स क्लेमिंग दे आर टू लाऊड. द आय स्मेल्ट मेनी से. अरे तू गंदी चाळे काय करू राहिलं तू जय नॉरिस? इज्जतीत मोबाईल दाखव ना. हां दाखवला बघा. द लाईफ इन्व्हेंटर मोबाईल डिव्हाइस म्हणे तो. ठीक आहे लावू का याला फोन मी? मस्त रे. जय नॉरिसचा नंबर आहे आपल्याकडं. नाही आपण टाकलेला नंबर आहे हा. मस्त रे लावला नंबर. त्याला असं वाटलं आपल्यासोबत बोलायचं वाटतं कोणाला तरी. हॅलो आईच्या गावात. अरे तो तर अरे फुटला रे. सिग्नलच गेलं राव. अबे लेस्टर पागल आहे का? आई शपथ. लेस्टर काय बोलला म्हणे फक्त काहीतरी डिवाइस वगैरेचं सीन करायचं म्हणे आपल्याला. भाई पण तो त्याला डायरेक्ट त्याचा गेमच संपवलं असं वाटलं नव्हतं रे. आयुष्या गावात भाई हा काय विषय? लेस्टरला फोन लावतो भाई आता मी.
लंगड्या, अरे काय केलं तू? भाई खरंच यार एकदम पागल यार रे लेस्टर. म्हणजे भाई त्याच्या रस्त्या म्हणजे जो पण येतो ना तो त्याचा एकतर वॉर्निंग देऊन तर सोडूनच नाही, डायरेक्ट गेमच खल्लास करायचं बघतो यार तो लेस्टर. तर खरं भाई याचं तर काय करावं ना. ठीक आहे भाई, आता जे झालं ते आता आपण त्याला काय करू शकतो. ओके, तर फायनली एक कार्यकर्ता आपल्या रस्त्यातून बाहेर पडलाय. ॲक्च्युली ना लेस्टर मला काय बोलला की म्हणजे तो जो जे नॉरिस होता ज्याला आपण मारलं, तर तो कार्यकर्ता आहे ना म्हणजे हे तर करत होता, तो फोटोज लीक वगैरे तर करत होता, पण आपला जो डेटा आहे ना तो दुसऱ्या लोकांना जसं की टेररिस्ट असतील तर अशा ना लोकांना तो विकत होता. मग ते लेस्टरला आवडलं नाही, मग त्यामुळं लेस्टरने त्याचा गेमच वाजवला. कारण 2-3 वेळा त्याला वॉर्निंग दिल्या आपण, म्हणजे लेस्टरने दिल्या होता वॉर्निंग की तू हे धंदे सोड म्हणे, पण तो ना स्वतःकडे पैसा होता ना रे त्याच्याकडं, म्हणून त्याला असा गर्व येत होता, त्यामुळं आपण त्याचा गेमच खल्लास केला. आणि आता एक काम करतोय लेस्टर, मला बोलला की म्हणजे सूट वगैरे घालून ये म्हणजे चांगला. मग आता आपण ना कपडे वगैरे घालून येतोय म्हणजे त्याच्याकडे जातोय. तो म्हणे अजून एक जबरदस्त काम आहे म्हणे, पटकन आहे, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर लवकर आहे म्हणे. तर ठीक आहे यार, आता जाऊ परत लेस्टरकडं की परत आता दुसरं काय काम देतो येतो. पण भाई तुम्ही व्हिडिओला लाईक करून द्या यार, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. आणि आता लंगड्याने लोकेशन बदलवलं बघा, आधी कुठं होता तो आता कुठं आहे भाई. म्हणजे एक कार्यकर्ता खतरनाक आहे नाही का तो म्हणजे लॉस सॅन्टोसमध्ये कुठं पण भेटेल तुम्हाला, तो एक जागेवर भेटणारच नाही. आज एक काम केलं का आपण, आज समजा तो ह्या कोपऱ्याला आहे, उद्या दुसऱ्या कोपऱ्याला राहील, दुसऱ्या कोपऱ्याला राहून तो दुसरं काम करेल, लगेच कोपरा बदलवल, जागा बदलवली का लगेच दुसऱ्याकडं, लगेच काहीतरी नवीन काम, मग असा विषय त्याचा वाला. तर आता हा कार्यकर्ता इकडे आहे. ओ थांब, आता माझी गाडी मला इकडे लावू द्या अशी, कारण मला गॅरंटी ते हा काहीतरी काम देणारच आहे. ठीक आहे, आता ही कोणती फॅक्टरी बाई नवीन याचीवाली, काय नवीन काही विषय करतोय का हा? गारमेंट्स फॅक्टरी म्हणे. ओ कसे काळे धंदे चालवतो बघा तो. बाहेर लोकांना वाटायला पाहिजे की भाई कपड्यांची फॅक्टरी आहे, शिलाई मशीन वगैरे होता इथं, आणि मध्ये कसे येडीचाळी करतो तो. अच्छा ठीक आहे, ठीक आहे समजलं. ओके, तर काहीतरी सांगितलंय त्याने आपल्याला, तो सांगतो मी तुम्हाला पुढं. तर तो बोलतो की म्हणजे एक ज्वेलरी शॉप आहे म्हणजे नवीन ओपन झालेलं आहे, आणि मग त्याचं उद्घाटन करायचं म्हणे आपल्याला. तर चल म्हणे मी तुला घेऊन चालतो तिकडं. आणि लेस्टर भाई मध्ये बसून गेला नाही करावं लगेच आपल्या आधीच. गो टू द रॉकफोर्ड हिल्स. ओके, तर भाई लेस्टर काय बोलतोय की म्हणजे ते जे ज्वेलरी शॉप आहे ते नवीन उघडलेलं आहे म्हणे लॉस सॅन्टोसमध्ये, आणि त्याचं आपल्याला उद्घाटन करायचं आहे. आणि भाई उद्घाटन करायला आपल्याला जायचं आहे तिकडं सिक्रेटली. तिकडचे जे कॅमेरेज वगैरे आहे, व्हेंटिलेशनचे जे पण तिकडं मशीन्स आहे, प्रत्येकाचा आपल्याला एक फोटो काढायचा आहे म्हणजे. आणि जे उद्घाटन होणार आहे ना ते एकदम भयानक होणार रे. काय पत्र पडालं रे, मामाचं पत्र हरवलं रे, उचला रे पटकन. जाऊ द्या, माझं थोडं नावाचं इथे. ओके, तर मित्रांनो काय विषयाने पोहोचलो आपण आपल्या एरियामध्ये. आपल्या गाडी ना यार, काय वाघ थोडी रे, बाया अशा घाबरून जाता राहो. ओके, आपल्याला त्यांनी एक चष्मा दिला आहे लेस्टरनी, हा म्हणजे हा चष्मा घालून जाय म्हणे. आणि मग त्या चष्म्यामध्ये ना सिक्रेटली एक कॅमेरा आहे, आणि त्या कॅमेऱ्याने फोटो काढ म्हणे. कारण गेल्या तर कळणार नाही ना, म्हणजे तिकडे सिक्युरिटी गार्ड तर असलंच भाई. काय सरकार आहे बाजूला, इथे 4 चौकामध्ये उभं राहून पेटा का. हे बघा, हे आहे ते ज्वेलरी शॉप वेंगिलिको. कसे विचित्र नावं असतात बे. हे नवीन ज्वेलरी शॉप आहे का? ओय होय भाई, आपल्याला इज्जत भेटली भाई. अरे भाई तू आपल्याला इज्जत दिली यार भाई. तुला 21 तो 25 झाला मी, नाही तर घरामध्ये मला कोणी इज्जत पण देत नाही राव. ही कोण आहे चष्मेवाली? मायकल काय म्हणे की मला ॲनिव्हर्सरी म्हणे माझ्या बायकोसाठी एक चांगली अशी रिंग दे म्हणे. बजेट टाईट आहे भाऊचा, फक्त 50,000 रुपये. ओके, तर बातचीत झालेली आहे, आपण टाइमपास करायला आलो होतो, पण फक्त आपण खरोखर रिंग थोडी घेणार आहे.
तर कार्यकर्ता बोलला की म्हणे इकडे जेवढे पण कॅमेरेज आणि हे जे अशा प्रकारचे मशीन्स आहेत ना प्रत्येकाचे फोटोज काढ म्हणे, सगळ्यात महत्त्वाचं ते आपल्याला. इकडं आहे का कुठं? हा बघा इकडं पण आहे. अजून कुठे आहे? पूर्ण सगळीकडचे फोटो काढायचे आपल्याला, सगळीकडचे. वाव, ओके. इकडं पण आहे, इकडं पण आहे. अरे अजून कुठं आहे? ए भावड्या, झाले ना, बास ना, एवढेच आहे ना. थांब थोडंसं पाठीमागं जातो. अरे कुठं आहे रे? दोन तीन रस्ते होते रे बाबा, काढले ना सगळ्यांचे फोटो. हा एक काढला, अजून एक काढला. अरे लेस्टर नाना, ठीक आहे झालं, चला बा, काय विषय नाही. भाऊ तू परत इज्जत दिली यार आपल्याला. आई तुझं दुकानाचं उद्घाटन करायला मला इच्छा नाही होते यार. सरक ना वाजला, पोरी समोर राहू का? तुका बादशाह समजतोय का? रस्त्यामध्ये उभे राहता बघा, हे पण रस्त्यामध्ये उभं राहू राहिला. भाई हे चांगलं नाही बरं का यार. चल भाई बस गाडीमध्ये. आणि मी काय म्हणतो, मायकल भाऊची गाडीची जी ऑडी गाडी ना मायकलची, त्याचे वरचे चंद्र कुठे गेले? अर्धवट चंद्र आहे राव. फाइंड द ॲक्सेस ऑफ. ओके, तर आता अजून आपल्याला त्या एखादा टॉप साईडला जायचं आहे जिथून आपण ते जे हे आहे ना, काय म्हणता रे ते, कशामध्ये गेलो तो आता आपण? ज्वेलरी शॉप. तर ज्वेलरी शॉपचं जे पण रूफ आपल्याला भेटायला पाहिजे तिकडे वरती. थोडं की इकडं उंच जागा आता हीच आहे, बांधकाम चालू आहे इकडं. किती म्हणजे हा लेस्टर पण ना यार, तो लंगडा आहे म्हणजे त्याचा फायदा उचलतोय बरं का तो. त्याला असं वाटतं हा लंगडा आहे ना म्हणून तो कुठं जाऊ शकत नाही, म्हणून तो आपल्याला पाठवतोय. ठीक आहे, बरं आहे भाई, आपला पण फायदा आहे नाही का त्याच्यामध्ये, म्हणून. चला आता इकडनं ह्या भाई आरामात बरं का भाई, पडेल नाही तर मी. मस्त रे, एकदम टॉम क्रूज सारखं एकदम दनादन उड्या आणायच्या भाई. काय चल भाऊ, इकडनं पण आता जायचं, जवळच राहिलं वाटतं. आय थिंक हे वाटतं बरं का, हेच मशीन होते जे तिकडं मध्ये एअर वगैरे सप्लाय करतं. ACचं मशीन आहे, AC वेंट्स. तर इकडे मी टॉपला जातो आता. थांब, इथून परत अजून एक टॉप. मस्त रे, तर याचा फोटो काढायचा आहे मला. ओके, हे बघा ACचं मशीन आहे इथं. काय म्हणतात रे त्याला? इन्व्हर्टर म्हणतो ना, इन्व्हर्टर. काय माहिती भाई, आपण गरीब लोक यार, आपल्याकडे AC नाही राहणार आहे. आपल्याकडे असतो भाई टेबल फॅन, जो खालच्या बाजूला लागतो. जाऊ दे, चला आता मी इकडनं. भाई काय नजारा आहे रे इकडनं, मस्त ना एकदम. असा हायफाय एरिया नाही का लॉस सॅन्टोसचा हा, आणि त्या हायफाय एरियामध्ये आपल्यावालं घर आहे. आणि नाही भाई, अरे हा काय विषय झाला भाई? पण वाचलो यार आपण, आपल्याकडे आर्मर होतं म्हणून वाचलो रे. आर्मरने वाचवलं राव, बरं झालं यार, नाहीतरी तर सुरू होताच गेम संपला असता आपला. सरक ना दीदी, वाट का बघू राहिली? बसने येणार वय. चला रे भाई, फायनली आपण हे फोटोज वगैरे काढले. आता परत आपल्याला गव्हर्नमेंट फॅक्टरीमध्ये जायचं आहे, सॉरी गारमेंट फॅक्टरीमध्ये जायचं आहे. ते गव्हर्नमेंट फॅक्टरीमध्ये आपल्याला भाई प्लॅन वगैरे बनला आहे मित्रांनो, आणि तो एक्झिक्यूट होणार आहे आता पुढच्या मिशनमध्ये. तर टाइमपास न करता आपण आपली गाडी पळवू. इकडे नाना बघा रे, पुढे चालून उलट्या रस्त्याने जाऊ राहिले मी. तर काय विषय नाही यार, आपण आपली गाडी इथं थांबवू आणि चला रे. डॅनरेल ब्रोज नाव आहे याचं वालं. किती छात्री बघा तो. त्या आपण फोटो काढले ना, भावनी प्रिंट पण काढून आणल्या. अबे लंगड्या, तुझा काय यार खराब यार. लेस्टरसाठी एक शब्द सांगा रे कमेंटमध्ये, एकदम भयानक जो लेस्टरला शोभल असा, नाही का? याचं हालचाल, जो की चालणं, याचं जे अवतार, अजून काय म्हणत नाही का, याचं वातावरण, वागणं विगणं, तर त्याला निगडीत असलेला एखादा चांगला असं उपमा देणारा शब्द सांगा मला चांगला, जो आपण लेस्टरला लावू शकतो. बाकी सध्या मी तर त्याला लंगड्याच बोलतोय. भावनीले खतरनाक प्लॅन बनवलेला आहे. आपल्याला एक्सप्लेन करतो तो ज्वेलरी स्टोअरचं उद्घाटन म्हणजे काय, ज्वेलरी हाइस्ट करायची आपल्याला, ज्वेलरी चोरायची त्या स्टोअर मधून. तर इकडे आहे हे सगळं. भाऊनी मॅप सुद्धा बनवला भाई, ब्लू प्रिंट काढून आणली.
ओके, तर आपल्याकडे 2 टाईप आहे. आपण स्मार्टली पण करू शकतो आणि लाऊडली पण करू शकतो. स्मार्टली तर भाईले खूप टाइमपास होईल यार. मी तर काय करतो माहिती का, लाऊडलीच करतो आता. म्हणजे डायरेक्ट जायचं, गन बिन घ्यायचं आणि डायरेक्ट लुटायचं काय, आणि संपलाच विषय मग डायरेक्ट. भाई लाऊडली भाई पार्ट 1 ए वाले आपल्याला गरजेचं आहे. करू का एंटर? मस्त. आता आपल्याला गरज आहे आपल्या क्रू मेंबरची. तर हा आपल्यासाठी एक ड्रायव्हरची गरज आहे जो की आपल्याला मदत करेल. हा मस्त रे, काय नाही व्हायचं. एडिट हो. आणि अजून आपल्या गरज आहे गनमॅनची. गनमॅन भाई याची स्किल थोडी चांगली वाटते मला. गसतो व मोठा भाई. दुसरा पाहिजे आपल्याला हॅकर आहे आपल्याकडे एक भाई. ती पोरगी पण आहे. पोरींवर भरोसा नाही भाई आम्हाला. पोरींवर अजिबात मला विश्वास नाही राहिला आता. पोरगालाच घेऊ, भले याची स्किल कमी असेल. लेस्टर काय बोलला माहिती काय, याच्याकडे स्किल कमी म्हणे, पण ठीक आहे म्हणजे चालेल, काय हरकत नाही. स्किल भले पोरांकडे कमी राहू भाई, पण पोरींवर मी विश्वास नाही करणार भाई. जास्त माज असलेल्या पोरी असतात दुनियाभरच्या. काय भरोसा ती पोरगी आपली मदत करणार नाही तर, हे का नाही. ठीक आहे भाई, लेस्टर बोलतोय की म्हणे एकदम झकास प्लॅन बनलेला आहे. आता फक्त ना आपल्याला क्रू मेंबरची गरज आहे. मेंबर म्हणजे ते मेंबर तर आपल्याला भेटून जातील, ते सगळे लेस्टरचे मित्र येते. हां, त्यासारखे दलिंदर येते, पैशांसाठी काय पण करतील ते. पण भाई लेस्टरनी भयानक प्लॅन बनवलेला आहे. आता आपल्याला ना एका गाडीची गरज आहे, ज्या गाडीमध्ये आपल्याला गन्स वगैरे भेटतील, कारण गन्स आपल्याकडे नाही आहे. ओके, आणि ते आपल्याला लॉस सॅन्टोस पोलीस डिपार्टमेंटकडनं चोरावं लागणार आहे. आणि तो लेस्टर सांगणार आहे आपल्याला कधी चोरायचं आहे. बाकी मैत्रीसाठी आपण फ्रँकलिनला पण घेणार आहे, कारण फ्रँकलिन बोलणार आहे माहिती तर मग. कारण भाई तुम्ही एकटं चोरी करून घेता भाई, मला बोलवत नाही यार, हे चुकीचं आहे, नाही करावं. फ्रँकलिनला पण आपण बोलवणार. फ्रँकलिनला पण सांगून दिलेलं आहे, फोन केला तसा मायकलनी. टँको बोलला की म्हणे होऊन जाईल म्हणे, काय विषय नाही. बस अशी दोस्ती पाहिजे यार. पैसा विचार राहिला मायकल फ्रँकलिन म्हणजे किती भेटेल म्हणजे. भाऊ अरे काम तर होऊ दे, भेटेल ते नंतरची गोष्ट ना रे राव. सिग्नल आहे बाई मध्ये बाहेर समोर. ओके झाला बाई ग्रीन, काय विषय नाही. सिग्नलचे पालन करायचे बाई आपण काय. ओके ओके, एक सेकंड. तो मायकलचा जो डॉक्टर आहे ना, त्या डॉक्टरचा फोन आला होता मला. तो डॉक्टर म्हणे भाई तुझी ट्रीटमेंट आहे म्हणजे, थेरपी वगैरे करायची म्हणजे तुझ्यावर, ये म्हणे पटकन. ॲक्च्युली काय आहे ना भाऊंनो, की जो मायकल आहे ना, बघा आहे असे दलिंदर. वेट, अरे येऊच राहिले राव. अच्छा, सिग्नल लाल होतं वाटतं बरं का आपल्यावालं. ओके, तर काय विषय नाही, आपण त्या एरियामध्ये आलेलो आहे लॉस सॅन्टोसकडं. म्हणजे दुबई फाट्याकडे राहतो तो डॉक्टर जो आहे ना, तो दुबई फाट्याकडे राहतो. सरकार आहे बाजूला, थोडं जास्त पुढे निघून गेलो तुम्ही. तर तो डॉक्टर आहे ना, तो म्हणजे मायकलच्या लाईफ म्हणजे जे पण काही येडवाकडं होत चाललं ना, तर तो मायकल काय करतो, ह्या डॉक्टरला शेअर करतो. मग डॉक्टरनं त्याच्यावर थोडंसं काहीतरी उपाय वगैरे सांगतो आणि मग मायकल थोडासा बरा होतो. असं इथं. आणि त्याचं नाव माहिती आहे का काय आहे, डॉक्टर फ्रेडी लँडर आहे काहीतरी. फ्रेड लँडर काहीतरी विचित्र नाव आहे भाई. अरे कोणाची मूर्ती ठेवली त्यांनी तिकडं. आता आपला मायकल वाटून राहिला, सेम हेअरस्टाईल आहे. आता मायकल एकदम याच्यावर फुल विश्वास राहतो यार मायकलचा, काय माहिती का बरं. एकदम जवळचा येणार आहे भाई हा डॉक्टर म्हणे. बघा तो प्रॉब्लेम विचारतोय मायकलला. आता मायकल सगळी प्रॉब्लेम सांगतो त्याच्या फॅमिलीबद्दल, की फॅमिली मायकलची कशी आहे काय. मायकलला एकदम सिरियस पण घेत नाही यार बिचाऱ्याला. एवढा कष्ट करतो रे बिचारा मायकल, तरी घरच्यांना लाज नाही रे. हा ना यार, कष्ट दिसता ना मित्रांनो तुम्हाला, मायकल किती कष्ट करतो बरं. तो जिमी बघा, तो मायकलचा मित्र, तो रिकामा टवाळका करत राहतो इकडं तिकडं. ती अमेंडा साली इकडे तिकडे फिरत राहते ती. एकदा तर भाई विषय एकदम तर सीनच झालं नाही का राव. तिला दुसऱ्यासोबत झोपली होती राव. त्या कार्यकर्त्याला आपण मारलं नाही का, त्याचं घर तोडलं होतं. त्याचं म्हणजे दुसऱ्याचं घर होतं ते. आणि तो येता एखादा विषय झालेला यार, तो तर वेगळाच विषय. तो सांगेल मी एखाद्या दिवशी तुम्हाला. हा आपल्याला ॲडव्हान्स देऊ राहिला आता. तर ठीक आहे, याची ॲडवाईस आपण एक्सेप्ट करून टाकू, भले काय होतं नाही होतं. ओके, मायकलचे दात दिसले भाई पहिल्यांदा आपल्याला नाही का, गॅप पडलेल्या दातांमध्ये. पुढे खातो का रे तू, बोल जुबा केसरी. तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि या हरामीने आपल्याकडून $500 घेतले. डॉक्टर फ्रेड लँडर, तुझ्या नाण्याची टांग झाल्या. $500, $500, 2 शब्द बोलायचे. काय माणूस आहे यार. थेरपी करतो म्हणजे तू काही लुबाडतोय का मला.
लुटायची कामं करतो रे बाबा. डॉक्टर लोकांचा ना भाई लुटायचे धंदे चालू नाही करावे यांचेवाले सरकार आहे. तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5चे व्हिडिओज बघण्याकरिता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक धमाकेदार गोष्ट करणार आहे जे की आय थिंक तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण कशाप्रकारे तिकडं या गोष्टी म्हणजे ते जे ज्वेलरी शॉप आहे ते आपण लुटणार आहे. ते बघायचं असेल तर एकदम धमाकेदार आपण प्लॅन बनवलेला आहे. तर नक्की बघा, सबस्क्राईब करून जा आणि मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला काही 2 लिंक्स भेटतील. एक आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक, ते व्हॉट्सअप चॅनल तिकडे जॉईन करून घ्या. आणि त्याचबरोबर आपलं GTA 5चे मोड्स पण विकत घ्या यार. थोडं चॅनलला मदत होऊन जाते त्या पैशांनी. ओके, चॅनलवर थोडासा खर्च वगैरे होऊन जातो. जे पण मी मोड्स बनवतो ना मित्रांनो, त्या मोड्स बनवायला यार पैसे लागतात. म्हणून तुमच्याकडून काही मदत करायची असेल तर नक्की करून द्या यार. तर चला मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. What exactly is wrong with